ही नेरेगावची ओळख. हॅलो, धन्यवाद महेश माद्रे सर. वळूया आपण सामन्याकडे जिथे गेम ऑन. पहिला चेंडू वळूया मैदानाकडे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी कुमार सिद्धेश नंदराज मुंगाजी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ओळेगाव मधील अतिशय सन्मानाची आणि भवितव्याची स्पर्धा आपण सालाबाद प्रमाणे पाहत असतो. या दरम्यान मी रायगड समालोचक असोसिएशनचा पार्टीचा कणा पनवेल.com चे सीओ आनंद तारेकर साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. या वळूया आपण मैदानाकडे. आपण पहिलं सत्र दरम्यानचा हा चेंडू खेळून काढलाय. स्टायलिश फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज कोहली कोपर संघाचा सचिन नाईकच्या बॅटमधून मुकेश नाईकच्या बॅटमधून. वेलकम फॉर मुकेश नाईक. काय प्रतिक्रिया देऊ शकाल? निश्चित म्हणूया आपण मैदानाकडे. 24 वर्ष क्रिकेटला दिलेली सेवा, क्रिकेटमधले डिसिप्लिन काय असते आदर्श या खेळाडूंकडून. वळूया आपण मैदानाकडे. गोलंदाज केतन भोईर लेफ्ट आर्म ऑफ द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतो आणि तोपर्यंत एका बाजूला कोहली कोपर संघ आणि एका बाजूला करावे संघ, दोन्ही संघ क्रिकेटमधील दादा संघ. बामणडोंगरीच्या मैदान जी स्पर्धा झाली होती आणि कोहली कोपर संघाने सुपर 8 पर्यंत प्रवेश केला होता. मुकेश नाईक आणि सचिन नाईकच्या जोरावर दमदार यश त्या स्पर्धेत मिळवलं होतं आणि तोच संघ यावेळी केतनच्या संघाविरुद्ध चुरस देत असताना ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेट आपण म्हटला मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये क्रिकेटमध्ये एक धावेला खूप महत्व असतं आणि त्या एक धावा मिळवण्याचा प्रयत्न करतील. इथे फलंदाज खेळणारा मुकेश नाईक आणि एका बाजूला आपण फलंदाज पाहतोय सचिन नाईक या फलंदाजाला. तर गोलंदाज करावे संघाकडून केतन भोईर. फुटबॉलचा वापर. यस, पहिला फलंदाज विकेट नंबर 1 यष्टीचित्ता बळी ठरतोय सचिन नाईक. गो बॅक टू पॅव्हेलियन. तर पहिला हद्राज इथे गुणतालिकेवर पहिलं सत्र सेशन 1 चा खेळ आपण पाहतो आणि 6 या धावसंख्येवर तर जाऊया मैदानाकडे. आमच्या सोबत आमचे महागुरु एमडी सर सुद्धा आहेत. मैदानावर आपण जातोय. एका धावेशी संघर्ष केला जातोय. एमडी सर, क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघ यांच्याकडे क्लास फलंदाज होत्या. बरं, ऑस्ट्रेलिया संघ एक आक्रमक फलंदाजचा संघ म्हणून ओळखला जायचा. बरं, जेव्हा गिलक्रिस्ट आणि हेडन मैदानावर खेळायचा आणि एका धावेसाठी त्यांना सुद्धा आपण लेझी क्रिकेट आजवरचं क्रिकेट पाहिलंय. वीरेंद्र सेहवागकडे एक फलंदाजचा क्लास होता. बरं, सचिन तेंडुलकर जेव्हा त्यांच्यासोबत वीरेंद्र सेहवाग क्रिकेट खेळायचा आणि एक धावासाठी आटापीट सुद्धा आपण त्यांना पाहिलंय. हा दरम्यान गोलंदाजासाठी स्वर्ण संदेश भोईर यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी इथे 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. आमचे मित्र या स्पर्धेचे लाडके आयोजक राकेश गायकवाड आम्हाला माहिती देतात. ओटू सागर मांडवकर निश्चित स्वरूपात आपण त्या क्षेत्रावर आपण चर्चा करू वेळ मिळाल्यानंतर. ओटू सागर. गोलंदाज केतन भोईर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू कलेक्ट केले जाते आणि तोपर्यंत पहिलं सत्र प्रगतीपथावर असताना पहिल्या अंकाचा खेळ जिथे आपण 2 सामना कोहली संघ एका बाजूला, करावे संघाला सुद्धा पाहतोय. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे संघ. दोन्ही संघाला आपल्या चुका आणि त्रुटी माहिती, दोन्ही संघाला आपले स्ट्रॉंग पॉइंट आणि वीक पॉइंट माहिती आहे. दोन्ही संघ चांगली चुरस दाखवतील कारण 4 षटकांचा सामना मागच्या 3 सामन्याचा आपण विचार केला. दुसऱ्या सत्रामध्ये चेस करतात गोलंदाजीच्या जोरावर अनेक संघाने सामने इथे जिंकले. दुसऱ्या फेरीतील सामने कसे होणार याची सुद्धा चर्चा केली जाते. तर युवराज पाटील नेट नंबर 3 चा फलंदाज मैदानावर. तर
निश्चित मैदानावर आपण जे पाहणार आहोत मुकेश नाईक आणि जो फलंदाज युवराज पाटील इथे खेळतोय सूत्रांच्या त्यांच्या पाठीराख्यांकडून आम्हाला अशी माहिती मिळते का मुकेश नाईक याचा मेहुणा युवराज पाटील आणि युवराज पाटीलच्या आम्ही गोलंदाजी बामणडोंगरीच्या मैदानावर पाहिली होती जिथे 6 चेंडूमध्ये 6 धाव्याची गरज होती आणि गोलंदाजच्या जोरावर या खेळाडूने कोहली संघाला तिथे दणदणीत विजय संपादन करून दिला होता. सागर मंडोकरांच्या स्वरूपात आपण या विकेटवर पाहतो आहोत ग्रामीणचे आपले एकमेकांचे नातेवाईक एकमेकांची मेवणी खेळताना पाहतो परंतु एक काळ असा होता सुनील गावस्कर आणि गुंडाप्पा विश्वनाथ हे सुद्धा एकमेकांच्या अशा प्रकारे नातेवाईक होते. ओटू सागरनीचे सर्व सामना रंगतदार बघायला मिळाला. ओटू सागर मंडोकर मैदानाकडे आपण वळणार आहोत. गोलंदाज हरदेव तांडेल दुसरा षटक पहिला चेंडू होता ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फलंदाज गुंडाप्पा वैष्णवण्याची अमृतसर आठवण दिली का स्क्वेअर कटचा बादशाह म्हणून त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमी गणना केली जायची आणि या वेळेला आपण फलंदाज पाहतो युवराज पाटीलला जिथे 2 चेंडूचा सामना केले मोठी धावसंख्या रचण्याचा प्रयत्न करेल हा फलंदाज. ओव्हर द विकेट शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या पट्टीत आलेली मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. उत्तम फुटवर्क तुमच्यामध्ये असेल प्रयत्न करण्याची जिद्द तुमच्यामध्ये असेल आणि तुमच्या पोतडीतील सर्वात चांगले फटके तुमच्याकडे असतील तर तुम्ही मैदान गाजवाल. इथे युवराज पाटील आणि मुकेश नाईक कोहली कोपर जिथे संघ खेळतोय आणि आपल्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली आणि या सत्रामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल हे सुद्धा चित्र पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग चेंडू एक्सपर्टली इंटू द गॅप चेंडू जातोय थर्डमॅनला अंपायर सिग्नल परफेक्टली टाइम शॉट फॉर रन. डीजे मास्टर इथे आपण थांबवतो. खऱ्या अर्थाने सागर मंडोकर या स्पर्धेला आर्यन स्पोर्टच्या माध्यमातून कुमार सिद्धेश नंदराज मुंगाजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने ते स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच दरम्यान मित्र रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष या स्पर्धेची आन बान आणि शान नंदराज मुंगाजी साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला 5 लाख रुपयाचं फार मोठे योगदान जोरदार टाळ्या नंदराज मुंगाजी यांच्यासाठी. जाऊया मैदानाकडे. ओव्हर द विकेट मिस टायमिंग बॅट शिकाडा आणि इथे फलंदाज बाद विकेट नंबर सेकंड धावसंख्या असताना 11 फलंदाज बाद झाले 2 आणि जो संघ फलंदाजी करतोय कोहली कोपर संघ बाद झाले. सुद्धा मैदानावर सागर मंडोकर निश्चित रूप से अभी हम देख रहे हैं कि बल्लेबाज हर गेंद के ऊपर चौके छक्के दागने की कोशिश कर रहे हैं. हर गेंद के ऊपर चौके छक्के से रन नहीं आ सकते. इस विकेट के ऊपर यदि रन नहीं आ रही है तो बल्लेबाज ने 1 या 2 रन लेकर निरंतर अपने स्ट्राइक को रोटेट करना चाहिए. बिल्कुल चलते हैं हमारे साथी कमेंटेटर सागर मंडोकर के पास. तरी 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 11 धावा जिथे कोहली कोपर संघ फलंदाजी करतोय. गोलंदाजी करणारे करावे संघाची ओळख आहे. नवी मुंबईतील नामांकित संघ म्हणून ओळखला जातो आणि केतन बोर सारखा व्यवसायिक खेळाडू या करावे संघामध्ये आणि तो हा संघ मैदानावर ऑन साइडला जोरदार बार पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल शॉट फलंदाज मुकेश नाईकच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. शशिकांत शेठ मडवी मी आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक नंदराज शेठ मुंगाजी आणि राकेश शेठ गायकवाड यांच्या वतीने स्टेजवर आमंत्रित करतो. स्टेजवर यावं ओटू सागर मंडोकर. स्कोर मूव्स ऑन +6 एकूण धावसंख्या आपण पाहतो 17 धावा. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट मुकेश नाईक साठी हा चेंडू होता. चेंडूला जोरदार आक्रमण करण्याचा इशारा जिथे 4 चेंडूचा सामना या फलंदाजाने केला आणि एकूण योगदान देतो फलंदाज 12 या धावसंख्येवर जिथे 2 षटके समाप्त झाल्यानंतर सेशन 1 पहिल्या अंकाचा खेळ प्रेक्षकांच्या माहितीसाठी टॉस जिंकलेला संघ करावे संघाने ते क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि ज्यांची स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आणि इथे कुठेतरी मुकेश नाईकला विचार करावा लागेल कारण करावे सारखा नामांकित संघ आपल्यामध्ये बरगतच्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्या संघासमोर आणि यांच्या संघासमोर जर खेळायचं असेल तर एक फायटिंग स्कोर उभा करणं हे खूप गरजेचं असेल. पण ते काम
मुकेश नाईक आणि फलंदाज मैदान नितीन नाईक या दोन फलंदाजांमध्ये जी क्षमता आहे या दोन फलंदाजावर पूर्णपणे जबाबदारी असेल तर इथे विनंती करूया करावे संघाचे संघनायक शॉर्टेज टीम मीटिंग कारण मुकेश नाईक सारखा व्यावसायिक खेळाडू या व्यावसायिक खेळाडू मध्ये किंवा एमडी सर विनम्रता आहे कारण 2 वर्षापूर्वी ज्या बांटियाच्या मैदानात एक स्पर्धा झाल्या होत्या समोर मुकेश नाईकच्या समोर एक यंग गोलंदाज होता 5 चेंडूमध्ये 5 षटकार या फलंदाजाने मारले होत्या आणि 6व्या चेंडूला फक्त सन्मान दिला आणि ही ओळख आहे क्रिकेटची विनम्रता जी क्रिकेटची देवता जागतिक सुपरस्टार भारत रत्न सचिन तेंडुलकरने क्रिकेटला विनम्रता शिकवली आणि याचं उत्तम उदाहरण जो फलंदाज मुकेश नाईक खेळतो एक विनम्रता खेळाडू वृत्ती क्रिकेटवर असलेलं प्रचंड प्रेम क्रिकेटची अनेक मैदानं या खेळाडूंना गाजलेत या 2 षटकामध्ये हा फलंदाज गोलंदाजावर कसे प्रतिहल्ले चढवेल हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे तर टोटल स्कोर ताजा क्रमवारीचा आपण आढावा घेतला तर एकूण धावसंख्या ती 18 या धावसंख्येवर गोलंदाज तयार अलंकार तांडेल हा बघा चेंडू अंपायर सिग्नल दिस इज अ बिग शॉट लॉंग 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 वे गॉन 6 रन मुकेश नाइक को कौन भूलेगा दोस्तों पनवेल के दिग्गज अष्टपैलू क्रिकेटर में जिनकी गणना की जाती है और उन्होंने साबित करके दिखा और तो सागर तर अलंकार तांडेलच्या पहिल्या चेंडूवर जोरदार पार केला होता आणि या खेळाडूची गुणवत्ता आहे ही याची खासियत आहे आपल्या खेळीमध्ये असलेला स्टान्स रिदम या खेळाडूमध्ये अपाट गुणवत्ता आणि अपाट कौशल्य असलेला फलंदाज मैदानावर खेळतोय तो स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतोय मुकेश नाईक 2 षटकार एक चौकार दाखवले जिथे संघाची एकूण धावसंख्या 24 धावा 2 गडी बाद झाल्यानंतर गोलंदाज अलंकार तांडेल हा चेंडू ताकदीचा वापर चेंडू जातो पिकअप स्ट्रोक मिड विकेटला एक धाव पूर्ण दुसरी धावेसाठी निघाले कदाचित घातक आणि यावेळी रिस्की रन गरज नसताना विकेट घेणं आणि विनाकारण थोडासा राग थोडासा आक्रोश फलंदाज नितीन नाईक भोपळाही न फोडता बाद झालाय इट कॉन फॉर द डक सर्वश्रेष्ठ बिल्कुल यानी कि मैन ऑफ द मैच का अवार्ड देकर सम्मानित किया गया था नवाजा गया था लेकिन अभी रनिंग बिटवीन द विकेट की बात करें तो दोनों बल्लेबाजों के बीच में यानी कि तालमेल नहीं था तालमेल का अभाव था तालमेल की कमी थी और उसी का नतीजा आपके सामने नामचीन बल्लेबाज रन आउट होकर पहले में लौट चुके धावसंख्या 25 गोलंदाज तयार अलंकार तांडेल राईट आर्म राउंड विकेट फलंदाज मुकेश नाईक संपूर्ण जबाबदारी सामन्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपण शेवटपर्यंत टिकून राहणं या कुतूहलाचा विषय असणार आहे कारण मुकेश नाईक मध्ये ती क्षमता आहे एक पात्री अभिनय ज्याला आपण म्हणतो 1 मॅन आर्मी क्रिकेटची अनेक मैदानं गाजवण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे मात्र नितीन नाईक कुठेतरी बाद झाल्यानंतर थोडीशी जबाबदारी बॅटच्या पट्टे चेंडू आला नाही एसटी रक्षक वेगानं जीवाच्या आकांताने प्रयत्न तिथे धाव चोरण्याचा संकेत आणि कदाचित घातक गरज नसताना विकेट फेकली ती नितीन नाईकनं आणि यावेळी बाद होत आहे ई नेट नंबर 5 शक्ती नाईक गो बॅक टू पॅव्हिलियन मगाशी जो सामना रंगला होता सिद्धिविनायक जे पारितोषिक त्यांना लावण्यात आलं होतं ओम एंटरप्राइजेस एक मिनिट सर ओम एंटरप्राइजेसच्या वतीने या ठिकाणी 1200 रुपयाचं पारितोषिक आलंय तर अभिजित विशाल मिथुन आणि सतीश या 4 खेळाडूंपैकी जर कोण या ठिकाणी हजर असेल तर त्या सिद्धिविनायकच्या खेळाडूंना विनंती आहे की हे पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे आमचे स्कोरर यांच्याकडे ते 1000 रुपये जमा आहेत आपण ते घेऊन जायचं कोणी एकाने येऊन ते पारितोषिक घेऊन जायचं हा अंकुश वाजेकर यांच्या वतीने आमचे सहकारी मित्र सागर मंडवकर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक स्वागत अंकुश वाजेकर आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून
तर धन्यवाद अंकुश वाजेकर साहेब. वळूया आपण सामन्याकडे. इथे तेवढीची दुखापत, सामना जिंकणं हे दोन्ही संघासाठी तेवढं गरजेचं आहे. धावसंख्या यावेळेला पाहणारच होती. धावसंख्या 26, फलंदाज बाद झाले 4. हॅलो सागर, या ठिकाणी मी अंकुश वाजेकर याच्या मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आमच्या रायगड असोसिएशनचे अतिशय प्रेमळ आणि एक जबरदस्त मराठीचे समालोचक ज्यांचं रायगडमध्ये नाव आहे ते सागर मांडवकरसाठी आपण 500 रुपये दिलेत. याबद्दल मी रायगड असोसिएशनच्या वतीनं आपल्या या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. तर धन्यवाद अंकुश वाजेकर साहेब. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या सामन्याचा आनंद घ्या, कारण खूप मोठी स्पर्धा. ही स्पर्धा पूर्ण रायगडमध्ये ओळखली जाते. आपण आणखीन एक रात्र या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. रायगडमधील, रायगडच्या बाहेर, महाराष्ट्रामधील, महाराष्ट्राच्या बाहेर अनेक स्टार खेळाडू जी रायगड ओपनचा गट खेळणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. खूप मोठी स्पर्धा, सिद्धेश ट्रॉफी 2017ची आपण स्पर्धा पाहतो. वळूया थेट मैदानाकडे. नाव बॅक टू क्रिकेट. नेरे आणि जासई या दोन संघाच्या संघनायकाला विनंती आहे की नाणेफेकसाठी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचा आहे. नेरे संघाचा संघनायक आणि जासई संघाचा संघनायक आपण नाणेफेकसाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. तर एकूण धावसंख्या आपण पाहणार आहोत. धावसंख्या 26 धावा, जिथे 4 गडी बाद झालेत. मी मगाशी म्हटलं होतं का जोवर मुकेश नाईक फलंदाज मैदानावर असे संपूर्ण जबाबदारी म्हणजे फलंदाज मैदानात जातो. ई नेट नंबर 6 अनिकेत नाईक. शेवटचे षटक का हाणामारी फलंदाजाकडून होईल का हे चित्र सुद्धा पाहणे गरजेचं आहे. ताकदीचा वापर, मिस टायमिंग, बॉल गोज ऑन आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणखीन एक सफलता, विकेट नंबर 5. 5व्या क्रमांकाचा फलंदाज 26 या धावसंख्येवर एका पाठोपाठ एक फलंदाज. आणि खेळपट्टीनं आपलं रंगरूप दाखवलंय. जी खेळपट्टी फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे त्याने तिसरं षटक फेकलं, 8 धावा दिल्यात. आणि यावेळेला शेवटचं षटक फेकतोय करावे संघाचा गोलंदाज विपुल भोईर. तर षटक फेकेल विपुल भोईर. ओ टू नेक्स्ट डिलिव्हरी. मुकेश साठी हा स्ट्रोक स्टेट लॉंग ऑन, अंपायर सिग्नल, U6 गॉन 6 रन. थोडीशी कंप्लेंट आल्या. आपले पाठीराखे कोणी मैदानावर आहेत. मी विनंती करेन आमच्या नेरेगावचे शौकीन, इथे आयोजकांची कंप्लेंट आमच्याकडे आले का आपण स्पर्धेमध्ये गडबड गोंधळ करू नका. जे कोणी पाठीराखे आले असेल त्यांना प्रेमाची विनंती, कारण खूप मोठी स्पर्धा आहे. कमिटीकडून इथे आम्हाला विनंती होती का जे टीमला तुमच्या संघाला इथे पेनल्टी देण्यात येईल. जे पॅटीराखे आहेत आपण खेळावर प्रचंड प्रेम करा. प्रत्येक स्पर्धेचे नियम असतात, शिस्त भंग करण्याचा आपण कुठलाही प्रयत्न करू नका. वळूया मैदानाकडे. स्टेट टू द एक्स्ट्रा कव्हर, अंपायर सिग्नल, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. आणखीन एक चौकार, 4 धावा. संघ पुढे वेगाने चलत गतीनं पुढे सरकतो. एकूण धावा नाईक तयार. एक वादली फलंदाज, धुरंधर खेळाडू, झंझावत वादळ. जेव्हा जेव्हा मुकेश नाईक मैदानावर असतो त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील. हे निश्चितच प्रेक्षक वर्गांकडून पसंती असते आणि त्यांचे सहकारी, संघ सहकारी सुद्धा खुश आहेत, कारण जोवर मुकेश नाईक मैदानावर असेल खूप मोठ्या खेळीची अपेक्षा. तो वैयक्तिक योगदान देतो. 31 धावांचा फलंदाज मैदानावर. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा, योग्य दिशा, योग्य गती आणि इथे धाव चोरण्यासाठी धारिष्ट दाखवलाय. एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. पंचांचा इशारा आमच्याकडे निश्चित आहे. जिथे पहिला अंक सेशन 1 आणि फलंदाज ज्या वेळेला मुकेश नाईक इथे कुठेतरी बाद होईल. आणखीन एक सफलता गोलंदाज विपुल भोईरला. आणि जिथे संघाची एकूण धावसंख्या असताना 36 ऑन बोर्ड, लॉस ऑफ द 6 विकेट्स.
त्यानंतर होणारा सामना दोन संघनायकांना आम्ही कॉल करतोय. झांसी संघाचा संघनायक आणि जे हनुमान नेरे संघाचा संघनायक. आपण टॉस साठी लगेच जायचं. इथून आपण लगेच दुसरा सामना सुद्धा पाहणार आहोत. वळूया मैदानाकडे जिथे फलंदाजी करणाऱ्या कोहली कोपर संघाची एकूण गुणतालिकेवर 36 ऑन 36 गुणतालिकेवर गोलंदाज तयार. विपुल मोहीर शेवटचा हाणामारीचं षटक. प्रत्येक चेंडू मागे गुपित रहस्य. जर मोठा अंक असेल तर शुभ संकेत असतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. तर या चेंडूवर काय गुपित रहस्य असेल. फलंदाज खेळत होता विजय नाईक. फलंदाज नेट नंबर 8व्या क्रमांकाचा फलंदाज. इथे तोडण्यासाठी धाडस आणि कदाचित विनाकारण विकेट फेकली जाईल. शेवटचा चेंडू होता. पहिलं सत्र एकूण 24 चेंडू. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण धावसंख्या केली जाईल. त्यांची इम्प्लिमेंट केली जाईल. आणि खेळामध्ये लक प्लस हार्डवर्क इज इक्वल टू सक्सेस. खेळामध्ये तुमचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड सकारात्मक दृष्टिकोन हे खूप गरजेचं असतं. आणि या दुसऱ्या सत्रामध्ये 24 चेंडू मध्ये 38 धावांचा पल्ला फलंदाजी करणारा संघ पार करेल तर गोलंदाजी करणारा संघ पुन्हा एकदा आपली जादू दाखवेल. हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं. तर जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे. झांसी संघाचा संघनायक इथून कॉल असेल झांसी संघाच्या संघनायकाला. कारण डिसिप्लिन या स्पर्धेचं वैशिष्ट्य. 24 चेंडू आणि 38 धावा. सामना कोण जिंकेल याचं धावतावडण ऐकवतील. दुसऱ्या सत्रामध्ये काय वाढून ठेवलंय याचं धावतावडण ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन जातो आमचे महागुरु MD सर यांच्याकडे. सामना कोण जिंकेल चुरशीचा सामना आपण निश्चित पाहणार आहोत. हा मैदानामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं इथे आगमन झालेलं आहे समाजाच्या दृष्टीने चांगलं योगदान. पनवेल तालुका ह्युमन राईट्सचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र तारेकर साहेब यांचे इथे आगमन झालेलं आपलं मी स्वागत करतो. ओम साई इंटरनेटचे ओनर आदरणीय श्री शेखर शेठ भोईर साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. हा नाणेफेकीसाठी आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक करावं. जासे विपक्ष जे हनुमान नेरे एक अतिशय प्रेक्षणीय रंगतदार स्टेजवर पाहतो आमचे स्कोरर मित्र रायगडचे बेस्ट स्कोरर कांचन पालकर यांचे मेहुणे आदरणीय श्री शशिकांत शेठ मुंगाजी साहेब आपले स्वागत. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायच्या बघा. करावे क्रिकेट टीम कॅप्टन यू सेंड युअर ओपनर बैट्समैन ऑन द ग्राउंड इमीडिएटली. बिल्कुल करावे क्रिकेट टीम के सभी तमाम दर्शकों को हेलो. तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर बिल्कुल शानदार मुकाबला. जिस तरह किसी बड़े महायुद्ध के लिए दोनों प्रतिद्वंदी सेना बड़े पैमाने के ऊपर तैयारी करते हैं ठीक उसी तरह की तैयारी में जुटी हुई है दोनों टीमें. और स्वाभाविक है इतने बड़े क्रीड़ा प्रतियोगिता में कोई भी टीम अपनी बाजी हारना नहीं चाहेगी. सागर आभार आपला. खरे अर्थाने निश्चित स्वरूपात दोस्तों एक शानदार मुकाबला जीत के लिए सभी तमाम दर्शकों को एक बार फिर से हम याद देना चाहेंगे कि ये मैच निश्चित रूप से कोहली कोपर विपक्ष यानी कि करावी क्रिकेट टीम के बीच में खेला जा रहा है. करावी क्रिकेट टीम के कप्तान ने टॉस जीतने के बावजूद पहले फील्डिंग करने का फैसला किया था. बल्लेबाजी के लिए झांसी toss winning captain Jalsai team should inform immediately of the decision whether to bat and to field. बिल्कुल हमें जानकारी देते हुए इस प्रतियोगिता के लाडले आयोजक आर्या स्पोर्ट के कप्तान एक डैशिंग व्यक्तिमत्व राकेश गायकवाड़ इस जानकारी के लिए आपको बिल्कुल आपका धन्यवाद. बिल्कुल आपका हार्दिक अभिनंदन. मैदान के अंदर हम देख सकते हैं दोस्तों इस क्रीड़ा प्रतियोगिता की आन बान और शान आदरणीय नंदराज सर मुंगा जी और रुपेश गायकवाड़ ईश्वर की. पहली गेंद जोरदार प्रहार करने की कोशिश. गेंद जा रही शॉर्ट गली के रीजन में. एक रन. शानदार फील्डिंग का प्रदर्शन. जब तक गेंद उठाए फील्ड करे बल्लेबाज निश्चित रूप से जयेश तानिल के पास एक रन लेने का समय. इसी एक रनों के साथ जयेश ने अपने पारी की शुरुआत की अपना खाता खोला. टीम का टोटल बन चुका है करावी 11 क्रिकेट टीम का बगल को ये विकेट को ये एक.
बिल्कुल गेंदबाजी के लिए मुकेश नाइक, बल्लेबाजी में कमाल दिखाई थी। रुपेश भोईर के लिए फुल टॉस गेंद, फाइल बिल्कुल वाइडिस लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए। शिट्टी वाजली, गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली। के साथ अपने पारी की शुरुआत की टीम का टोटल अभी यहां पर बन चुका है निश्चित रूप से, बगैर कोई विकेट कोई साथ। मुकेश ये गेंद बिल्कुल काफी तेज गेंद थी, दिशा देना चाहते थे गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। गेंद टापा खाने के बाद सीधा अंदर की तरफ आई, विकेट कीपर के दस्ताने में विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, वापस गेंदबाज के पास, नतीजा डॉट गेंद की समाप्ति मुकेश गेंदबाजी के लिए है। रिटर्न ऑन द विकेट, बिल्कुल शानदार गेंदबाजी, काफी तेज गेंद थी, दिशा दी शॉट गली के रीजन में 1 रन। इसी 1 रन के साथ नामचीन बल्लेबाज रुपेश भोईर पहुंच रहे, यानी कि 7 पर एक छक्के की मदद से 3 गेंदों का सामना किया। टीम का रुका हुआ स्कोर अभी भी कराबे क्रिकेट टीम का बगैर कोई विकेट कोई 8। जयेश तांडिल खेलने के लिए तैयार, इस बार गेंद को ड्राइव किया, गेंद जा रहे कवर पॉइंट के रीजन में, गेंद का पीछा करते हुए गेंद सीमा रेखा के बाहर, अंपायर का इशारा, खूबसूरत चौका। करना चाहते थे बल्लेबाज और मिसअंडरस्टैंडिंग, रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, अंपायर का इशारा 22 का ओवर की समाप्ति, महंगे ओवर की समाप्ति, 1 ओवर की समाप्ति के बाद कराबे क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है बगैर कोई विकेट को ये 13। हमारे साथी स्कोरर यहाँ पर कांचन पालकर जानकारी दे रहे कि कोहली को ऊपर क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो मुकेश नाइक काफी महंगे गेंदबाज साबित हो चुके हैं। मुकेश नाइक का गेंदबाजी का विश्लेषण, 1 ओवर 13 रन, कोई सफलता नहीं है। ओवर टू डीजे मास्टर। होम साइड वैजेस से ऑनर सादरने श्री शेखर शेट भोईर साहेब यांच्या वतीने 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य मियारिया स्पोर्ट आणि त्याचबरोबर विघ्नार्था सामाजिक विकास मंडल ओले यांच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत। तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर बिल्कुल दूर वाली चोट से गेंदबाजी में परिवर्तन है। गेंदबाज युवराज और युवराज के गेंदबाजी का सामना करेंगे बल्लेबाज रुपेश भोईर, आक्रामक बल्लेबाज, रुका हुआ स्कोर 13। ये लंबे कद के गेंदबाज ड्राइव करना चाहते थे, बिल्कुल गेंद में थोड़ी उछाल थी, गुड लेंथ स्पॉट पर थी, यहां पर गेंद और बल्ले का कोई संपर्क होता तो बिल्कुल करीबी मामला हो सकता था। लगातार 3 छक्के दागने वाले बल्लेबाज को बलेश्वर गायकवाड़ इनके ओर से 2000 रुपए का इनाम, संदेश भोईर इनकी ओर से 2000 अक्रॉस द लाइन, गेंद जा रहे 1 बाउंस 2 बाउंस 3 बाउंस, सीमा रेखा के बाहर, फाइल सीमा रेखा के बाहर, बिल्कुल अंपायर के इशारा का हम इंतजार करेंगे। गेंद सीमा रेखा के के साथ टीम का टोटल बनता हुआ निश्चित रूप से 17। कंचन पालकर, मुझे याद है कि एक नवजोत सिंह सिद्धू क्रिकेट दुनिया के एक मशहूर हिंदी के कमेंटेटर 1987 में हिंदुस्तान की ओर से सलामी बल्लेबाज के रूप में कमाल की बल्लेबाजी की थी सुनील गावस्कर के साथ आरंभिक बल्लेबाज के रूप में। और वो हमेशा कहते कि कबूतर का कोई देश नहीं होता, जहां दाना देखा वह उतर गई है।
और दाना खाकर चली गई और उसी तरह की बल्लेबाजी ग्लांस किया डीप स्पेल सीमा रेखा के गली सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। युवराज रिवर्स स्वीप लगाने की कोशिश, एक ही रन, एक से ज्यादा कुछ नहीं। टीम का टोटल बन चुका है यानी कि 22 रन और गेंदों के बीच में अभी समीकरण 14 गेंदे और जीत के लिए निश्चित रूप से 16 रन चाहिए। 14 गेंदे जीत के लिए 16 रन। गेंदबाज अगेन शॉट विथ गेंद अक्रॉस द लाइन, गेंद जा रही है डीप स्वेल सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए खूबसूरत चौका। टीम का टोटल बन चुका है यानी कि 26। चार रन के साथ टीम का टोटल बन चुका है कराबे क्रिकेट टीम का। बगैर कोई विकेट कोई 26। अभी 13 गेंदे जीत के लिए 12 रन चाहिए। कभी खराब गेंदबाजी युवराज पाटिल गेंदबाजी के लिए तैयार। इस बार जोरदार प्रहार किया, ग्राउंड शॉट डीप लॉन्ग ऑफ रीजन में 1 रन। जब तक गेंद उठाए फील करे अंपायर का इशारा। ओवर की समाप्ति, एक महंगे ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद कराबे क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है निश्चित रूप से बगैर कोई विकेट कोई 27। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण 12 गेंदे और कराबे क्रिकेट टीम को जीत के लिए 11 रन चाहिए। ओटू डीजे मास्टर। शुक्रिया। बिल्कुल यदि दोनों टीमों के बीच में यदि बराबरी के लिए 10 रन चाहिए, जीत के लिए 11 रन। यदि 2 टीमों के बीच में बराबर का मुकाबला होगा तो मैच टॉस के आधार पर मुकम्मल किया जाएगा। 12 गेंदें बची और जीत के लिए 11 रन चाहिए। हार गेंद मैदान के ऊपर तबाही मचा रही है, हार गेंद मैदान के ऊपर कयामत का कहर मचा रही है। ईश्वर की पहली गेंद, जोरदार स्वागत, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद 6 रनों के लिए शानदार दंदनाता हुआ छक्का। 5 रन चाहिए। ड्राइव करने की कोशिश, डॉट गेंद की समाप्ति, धुन बजाई थी सैंडी ने की किस में। एक मैन में 2 तलवार, एक जंगल में 2 शेर कभी न होंगे। 1 रन और इसी 1 रन के साथ टीम का टोटल बन चुका है निश्चित रूप से। इस बार कट किया, गेंद जा रही है थर्ड मैन से सीमा रेखा के नजदीक, बिल्कुल गेंद जा रही है 4 रनों के लिए। और इसी के साथ करावे 11 क्रिकेट टीम ने कोहली कोपर 11 क्रिकेट टीम को परास्त किया। बिल्कुल सामन्यामध्ये
करावे क्रिकेट संघाने निश्चित स्वरूपात विजय संपादन केला. इथे क्वार्टर फायनल मध्ये ते प्रवेश केलेला आहे. त्यांचं मी या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, या स्पर्धेची आन बान आणि शान नंदराज शेठ मुंगाजी, त्याचबरोबर आर्या स्पोर्टचे संघनायक, या स्पर्धेचे आयोजक आमचे मित्र राकेश शेठ गायकवाड, रुपेश शेठ गायकवाड, माजी सरपंच संजय गायकवाड आणि त्याचबरोबर आर्या स्पोर्ट विघ्नार्थ सामाजिक सेवा संस्था ओवले यांच्या वतीने कुमार सिद्धेश ट्रॉफी 2017 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो.